मंडळी, शुभ सकाळ. तर स्वागत करतो तुमचं पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळी आवरलं वगैरे डायरेक्ट हॉटेलवर आलो, कारण की एक गाडी इथंच ठेवली होती, ती गाडी चालू होत नव्हती. मामाच्या गाडीवर मी घरी गेलो. चलो बोलायचं इथं आता 10:30. आता काय माहिती किती वाजले. कार मंडळी, स्वागत करतो तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर आता मी चाललोय मामाच्या इथं, म्हणजे मामाच्या हॉटेलवर. दुपारी मी गेलतो घरी, जेवण वगैरे केलं, झोपलो. आता परत चाललोय हॉटेलवर. आपला ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. चाललोय हॉटेलवर. हे आपली हॉटेल श्रीयश. इथं बाहेर सिटिंग एरिया पण आहे, बाहेर पण आहे, या साईडला पण आहे. इथं वॉशिंग बघितलं जसं पहिल्या ब्लॉगमध्ये. आतमध्ये पाणी वगैरे मारले. प्युअर व्हेज आहे. नॉनव्हेजकडे जातो, मग नॉनव्हेजची दाखवतो तुम्हाला हॉटेल. दोन्ही पण आपल्या मामाचेच आहेत. बाहेर पार्किंगला पण खूप जागा आहे. इथे सकाळचा नाश्ता असतो, सकाळचा नाश्ता इथं पार्किंग. तिकडं पण आहे आतमध्ये पार्किंगला. इथनंच आहे आपली दुसरी हॉटेल, लगेच इथंच आहे बाजूला. तेव्हा तिथं पाणी मारते तिथं. आणि इथं पेट्रोल पंप, HP चं पेट्रोल पंप आहे इथं. पोमू वस्तात नॉनव्हेजवरचा, अरे व्हेजवरचा, सॉरी. बघू वर्ड्स आहेत. विराज एस के कॅबिनेट. तर नॉनव्हेजची हॉटेल दाखवून आलो मी. नॉनव्हेज अरे पुण्यात आहे आपलं रतन भाऊच्या भावसादरात पोरगा आहे. हो, कधीपासून वाजवता तुम्ही? बरेच वर्ष झाले. दाभाड साहेब, तुमची आवडती धून अशी धून बिलकुल जोरदार आवाजातली. हे फक्त बोल बच्चन देते, यांना काय येत नाही. तुम्ही का रे एखाद्या वाजवा गाणं. लोक वाजवत एक नंबर. पहाडी धून आवाज आहे. हा, त्याला पहाडी धून म्हणतात. पहाडी धून कुठनं शिकलेत का काय? स्वतःहून शिकला. स्वतःहून अजून बी वाजवते ते बघा, फुल क्वालिटी वाजवते. आज चाललो प्युअर व्हेजवर. ते गाड्यांच्या आवाजामुळे एवढं तुम्हाला असं क्लिअर ऐकू येत नसेल, पण क्वालिटी एकदम विषय. तयारी चालू आहे, मसाला बिसाला सगळं काढायची. मोठा टेबल आलाय, पोमू लागलाय तयारीला. किसके आवडतो. पहिला टेबल आलाय, तयारीला सुरुवात केली पोमोडॉनी. कोणच नाही, पोमो आहे एकटा, मी आहे बस. मामा तिकडे आहेत, मामा इथं होते. मामाला तिथं पण ऑर्डर आली, म्हणजे
नॉनव्हेजवर. तिथे गेले आता मामा म्हणले येतो थोड्या वेळात, तोपर्यंत पोमू आपला सांभाळतोय. हां, पोरींचा लाडका लय जीव लावतात ना पोरी तुला. लग्नासाठी पोरगी पाहिजे त्याला. सांगा खर्च खूप आवश्यकता आहे मला लग्नाची. लग्न वगैरे होऊन एक पोरग आहे त्याला. शाही पनीर झाली. आपलं स्टोरेज फुल झालं तर म्हणजेच व्हिडिओ कट झाला. आता डिलीट वगैरे केलं, सगळं डाटा जातोय माझा. फोटो वगैरे सगळे डिलीट मारले, जे काय व्हिडिओ वगैरे काढलेत गाडीसोबत ती डिलीट. स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे आपला. पोमू जरा कमी जास्त झाली आणि फुल धावपळ चालू आहे पोमूची. मी फक्त त्याला ते कापून देतोय, हे आणतोय. त्या टेबलची ते वाट बघते ते. 2 मिनिटात झाले 15 मिनिटं. चिपकले रे ती. पनीर फ्राय होतं इथं. पनीर मस्त. हे काय? शाही पनीर, काजू करी, शेवभाजी, हे मशरूम. ओमू, एक शेवभाजी लवकर लाव. ओके येस सर. भाजी चांगली झाली म्हणजे. एखादी टिप बिप द्या माझ्या बनवते. टिप नाही पाहिजे आपल्याला, पगारच इतका आहे तर टिपीचं काम नाही. आई ओ काय ते दिलं. इथं आमचे दुसरे वस्तात रोट्या मारते ते. काय आहे कष्ट नुसती कष्टाचं फेळ भेटन तुम्हाला लवकर. काय तर फळ भेटी कष्टाचं फळ काय भेटी कष्टाचं कष्टाचं कशाचं फळ पाहिजे तुम्हाला? आम्हाला ते 45चं फळ भेटते ते बॉटलमध्ये. कोमू लाव लवकर. दहशत झाले गिरायक. बिलिंग वगैरे पण झाली. तयारी चालू. आज खूप आज प्राऊड आहे. कांदा Proud आहे? मेंबर कमी झाला. काय म्हणतात ना इंग्लिश मध्ये, वेटर एक जण कमी झाला. हां 2 वेटर कमी झाले आमचे. कसं काय? ती एकाले यादमी झाली, एकाले घामबेंड झालं. खरंच झालं का? नाही. आणि एकाच्या याच्या बाबा वगैरे बागा बकिऱ्या हां बागा बकिऱ्या सळला घुसेला. म्हणजे हां असे 3 जण जखमी व्हायले. स्टोरेज फुल. परत टेबल साफ करायचं चालू आहे आता. या टेबलवर बसले होते 9. आता रिकामं झालं. आता परत येते हळूहळू. जशी रात्र होती तशी ऑर्डर येते. तिकडे थैल्या लागेल तेवढे आहेत ना थैल्या तिकडे. हा ते हे एवढी मोठी बॅग पनीर घेऊन जायची. तूच बोलणे काढली तिकडे बाहेर नाही. तूच बोल नाही जरा ना. झगडा झगडी मत करो. कशीच भांडणं. तापीश वातावरण. लोड जास्त आहे ना, कमी स्टाफ आहे. लोड जास्त आहे, मॅनपॉवर कमी आहे. मॅनपॉवर जास्त असल्यावर मग काही टेन्शन नसतं. हे आता भाकरी पार्सल तिकडे चालवलं नाही. हां सध्या बिझी आहे. म्हणजे कसं माणसाने त्याच्यानं हां हा परमत वाजता हे घेऊन जायचे काय. बरं परमत वाजता म्हणतात मोठे 5 मिनिटं थांबा म्हणतात. न्यू द्या म्हणतात. हा. न्यू द्या म्हणजे थंडे होऊ द्या. हां वस्तात नाही थंडे बाकी थंड होऊ द्या. नियोजन झालं का नाही आपलं? नियोजन अजून सध्या नाही झालं. सध्या 10च्या पुढे. 10च्या पुढे. अजून आमचा विशाल बालोरात कावळे हां अजून त्याचं जेवणच नाही झालं. त्याचं जेवण झालं हां की मग त्याला येते हा, सुस्ती. हा, 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 साहेब हे आता रोट्या हा साहेब रोट्या पोया का रोट्या तंदूर रोटी, प्युअर रोटी. चला लवकर लवकर. हा साहेब साहेब खाल्ला ना आपण हातपाय हलतात भाऊ. कांदे नाही पाहिजे.
मग एक टाकल्यावर मग अंगात तर नाही, तरी एक नाही, अर्धच आहे. अर्धच पाहिजे तरी येते मागं तरी असं जोश काम करायला. त्याला पकडा मग हातात आणि जा घेऊन. आलंय अंगात येऊन राहिलं तुझ्या बरं मी घेऊन जातो पहिले तू 10 रुपये दे. 1 रुपया नाही देत 10 रुपये खाऊ घातले ना त्यांनी. ते तू खाल्ली नाही ना? ते तुम्ही काय परमध्ये असलं? काय नाही बा खूप घाणेरडे बोलतात हे मला पटत नाही इतके घाणेरडे बोलतात. ही बाबा गंदे लोक असे घाणेरडे बोलतात हे लोक. हे मोठे वस्ताद लय सुदे हं. हे म्हणजे अजिबात काहीच बोलत हं. नाहीत. म्हणजे हे कसं म्हणजे दिले शुद्ध शाकाहारी आहेत. शुद्ध हा, शाकाहारी. म्हणजे त्याच्यापेक्षा लय चांगले हे काहीच नाही बोलत हे. इतके एवढे घाण बोलतात की ह्याच्यासारखे घाण हेच बोला. तुम्हाला नाही, जे शिक्षण घ्यायचं असेल ते याच्या बाबतीत घ्यायचं. हे शुद्ध शाकाहारी आले. शुद्ध शाकाहारी हा म्हणजे लय चांगले ते. लय चांगलं. हो यायला 5 वर्षाचा मुलगा आहे. 5 वर्षाचा एवढा मोठा आहे ना. नाही नाही. हा? 5 वर्ष व्हायला. टाइम आहे का Time. बरं 5 वर्ष व्हायला टाइम आहे. त्याच्या वाढदिवसाला येता तुम्ही केक वगैरे घेऊन. बाकीची पार्टी सबंध देतील ते. ज्याला बिअर लागली त्याला बिअर, ज्याला कार्टिंग लागली ते कार्टिंग, थम्सअप लागली थम्सअप, नाजूक काय म्हणतात काटर बंद आहे, देशी बंद आहे, फक्त गावरान. कॉमेडी. आता 2-3 घास खातो मी. 2-3 घास खाता का? काल बी तुम्ही जेवणार होते नाही? काल नाही नाही परवा दिवशी जेवले नाही का दुपारी? नाही जेवलंच नाही दुपारी. जेवा टेबल वगैरे झाले, शांती. आता फोमो इथं बसलाय, बाहेर बसलोय आम्ही हॉटेलच्या आतमध्ये. लय गरम होते म्हणून बाहेर बसलोय. टेबल वगैरे तर नाही आता बोलते, आता येतील 1-2. 9, 9:15 झालेत. मोठा टेबल लागलेत 2. तयारी चालू आहे. मामा तिथं भाजी बनवते ते. पोमो इथं पण जेवण हॉटेलवरच करतोय. जेवतो भेटतो तुम्हाला. उशीर झाला आता, 11:30 वाजले. तिथं पोमो आपल्याला बघते. जेवण वगैरे केलं, त्यांचं जेवण राहिलं. मामानी पण जेवण वगैरे केलं. आता जाईन घरी. पूर्ण हॉटेल रिकामी आहे. तो शेवटचा टेबल होता तो पण गेला आता. आता पोमो जेवण करण. 12 वाजले, जातो आता घरी. कोणती स्वीट भाजी भारी बनली होती, पोमोनी बनवली होती. खरंच हो खरंच खूपच छान बनली होती भाजी. मनापासून धन्यवाद. टॅटू बाय. शून्यातून आलोय मी दशकात जाणार.